थर्ड क्लास बाई इतके दिवस माझ्या पैशावर मजा करत होती आणि माझ्यावर उलटली. या असल्या बाईवर मी विश्वासच का ठेवला. ज्या हाताने भरवलं ना त्याचा चावा घ्यायला निघाली ही. पण मम्मा त्याचा काही फायदा झाला का? दादाने तर तुझीच बाजू घेतली ना. येणारच. इतकी वर्ष समरचे आणि म्हातारीचे पाय धुवून पाणी प्यायचं बाकी ठेवलंय मी. तो बाजू कशाला नाही घेणार माझी. पण तू बोलते तेही खरंय. ह्यावेळी समजा समरनी माझी बाजू घेतली नसती तर नाही स्वानंदीचा आणि तिच्या आईचा बंदोबस्त करायलाच खूप डोक्यावर चढून नाचतायत त्यांना उतरवायलाच हवं. ओ कम ऑन मॉम, मला असं वाटतंय वी हॅव टोटली किल्ड इट. परफेक्ट जमलंय आपल्याला हे सगळं. काय जमलंय यात तुला? बघ ना, स्वानंदीच्या आईने माती खाल्ली, दादाने तुझ्यावर विश्वास ठेवला, त्यामुळे तुझी बाजू सेफ झालीये मॉम. पण सोबत माझी बाजू पण सेफ झालीये. अरे शिक्षा कॅन्सल मॉम. हे बघ, स्वानंदीची आई वेडी आहे हे दादाला कळलंय आणि तो कन्व्हिन्स सुद्धा आहे. असंच एक दिवशी स्वानंदी वेडी आहे हेही पण कळेल. एक दिवस कधीतरी काहीतरी होईल, ते नंतरचं नंतर अंशू. पण आत्ताचं काय? आत्ताच झालंय ना, तुला कळलं नाही. शिक्षा कॅन्सल. बटरफ्लाय, आय एम फ्री टू फ्लाय. अंशू बाय. मम्मा, या बाईचा बंदोबस्त केलाच पाहिजे. फोन आण माझा. हॅलो, मी सांगते ते नीट ऐका. नारायण, नारायण माझी कॉफी कुठे आहे? लवकर घेऊन ये. आणि काय रे, किती कचरा आहे. लवकर साफ करून घे. पायाला कचकच लागायला नको. हो ना वहिनी? तू विसरलायस का? या घरातली सगळी कामं तू करतोस. पण आता नाही करत आहे. थँक्स टू युअर आई. तू मला शिक्षा करण्याचा हक्क गमावलास. काल तुझ्या आईने माती खाल्ली आणि आज माझी शिक्षा कॅन्सल. हे कोणी सांगितलंय तुला? सांगायची काय गरज आहे? दादाला विचार. हे पण यार, तू कसं विचारणार दादाला? काल तुझ्या सायको आईने इथे जो राडा केला होता, विचारायची हिंमत आहे? आय डाऊट. बाय वहिनी. नारायण, कॉफी रूम मध्ये. किती चीप असावं एखाद्याने. इतका वेळ अपमान झालाय त्या बाईचा, तरीही उठ सूट तोंड वर करून येत असते घरी आपली. पहिली त्या संक्रांतीला घरी आली, आपला सण खराब केला, आणि काल तर तुला एक्सपोज केलं मम्मा तिने. तू इतकी शांत कायस मम्मा? गप. हाच तर चान्स आहे ना त्या बाईला धडा शिकवण्याचा. मम्मा, मी तुझ्याशी बोलतेय. मम्मा, तुला राग नाही आलाय का ग? खूप राग आलाय मला. आणि आत्ताच नाही, इतकी वर्ष समोरचा आणि त्या म्हातारीचा खूप राग येतो मला. पण इतकी वर्ष मी तो राग मनात दाबून ठेवलाय. मग आज का दाखव? उलट आपण किती दुखावलो गेलोय ना, ते दाखवायचं असतं. तेव्हाच आपल्याला सिंपती मिळते. रागवणाऱ्या माणसाला कोणी सिंपती देत नाही.
आणि आता राहिला प्रश्न त्या स्वानंदीच्या आईचा, तर तिने अजून माझा राग पाहिलाय कुठे? काय करणार आहेस तू? जशाच तसं. म्हणजे ती माझ्या घरात घुसली, आता मी तिच्या घरात घुसणार आणि तिला जन्माची अद्दल घडवणार. पण कसं? म्हणजे तिच्या घरात सगळ्यांना सगळं माहिती आहे. तिच्या घरातल्यांसमोर तू काय करणार आहेस असं? सगळ्यांसमोर नाही, ती घरात एकटी असताना. तू एक काम कर, तू तू आता तिला फोन कर आणि तिच्या घरी कोण कोण आहे आता ह्याचा जरा अंदाज घे. आणि हा, मी सांगते ते कर. माझ्यावर आरोप होत होते स्वानंदी. मी का सहन करायचं तुम्हाला सांग. मी त्यांना तो व्हिडिओ पण दाखवून दिला, सगळा दाखवला तो जावई बापूंना. म्हटलं बघा बघा, ह्याच्यामध्ये अधिराची आई अधिराचं लग्न मोडण्यासाठी मला पैसे देते, स्पष्ट दिसतंय. मला खरंच सहन होत नाही. कोणी जर माझ्या कुटुंबावरती चिखलफेक केली ना, मला अजिबात सहन होत नाही. माझी आई होण्यासाठी तिने पुरेपूर प्रयत्न केला आणि त्या माझ्या आईसारख्या काकूवरती तुमची आई येऊन वाटेल ते आरोप करते. थँक्स टू युअर आई. काल तुझ्या आईने माती खाल्ली आणि आज माझी शिक्षा कॅन्सल. आताच राजवाड्यांशी काही बोलायला गेले तर अजून चिडते आणि ते चिडतील असं काहीच करून चालणार नाहीये. त्यापेक्षा त्यांचा विश्वास कसा बसेल ह्याचा विचार करायला हवा. कारण एकदा का त्यांच्या मनात हे सगळं खोटं आहे हे घट्ट बसलं की मग कितीही ओरडून सांगितलं तरी त्यांना ते पटणार नाहीच आहे आणि असं होऊन नाही चालणार आहे. त्यांचा विश्वास मिळवायलाच हवा, मग पुढचा विचार करू. हा थालीपीठ दिसतंय. काय त्याचा वास येतोय असा. खमंग आणि रुचकर थालीपीठ असलं पाहिजे आणि सोबतीला शेंगदाण्याची चटणी आणि दही. लाजवाब लाजवाब. काय झालं? चटका लागला? खूप भाजले, दुखतंय का? इकडे 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 जा. काय आहे असं? थालीपीठ भाजताना गॅसवरती आहे ना तवा, तुमचं लक्ष कुठे असतं? असं काहीतरी स्वयंपाक करताना इतका धांदटपणा चांगला आहे का? एवढं नाही काही झालंय. नाही कसं झालं? भाजलंय ना, गरम तवा आहे, त्याच्यावरती बोट लागल्यानंतर भाजणार नाही का? धांदटपणा लक्ष भलतीकडे कुठेतरी. अहो खरंच म्हणजे तुम्ही शांत बसा जरा. नीट धरा असं बोट. फुंकर मारू दे मला. बंध हे जुळले तरीही रीत नाने हमीची, कोण जाणे असा का हात सुटता सुटे